तो गणपती लालबागचा आहे समजा, आणि लालबागच्या गणपतीला खरंच दोन पाय आहेत. तशापैकी प्रत्येक गणपतीला दोन पाय, पण तिथे एक श्रीमंतासाठी वेगळा पाय आणि गरिबांसाठी वेगळा पाय. ते व्हिडिओ खूप व्हायरल होतात आणि या व्हिडिओ व्हायरल आतापासून नाही होतात, एक 5-10 वर्षापासूनची प्रथा चालू आहे त्यांची. मेन गोष्ट तर त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या सभासदांची किंवा तिकडच्या मंडळाची चुकी नाही, ही इकडून जाणाऱ्या नागरिकांची चुकी आहे. कारण तुमच्या घरी जे गणपती बाप्पा असतात, तुमच्या गल्लीमध्ये जे असतात किंवा प्रत्येक मंडळामध्ये ते गणपती बाप्पा तिकडे पण आहेत. तर शेवटी काय प्रत्येकाची एक अंधश्रद्धा झालेली आहे जवळपास, की आम्हाला तिकडे गेलं तर देव पावतो आणि हा देव पावत नाही. त्याच्यामुळे तिकडे जातात, त्यांचे धक्के खातात. कारण एका पायाला जे सेलिब्रिटी आहेत ते तिथे 15-20 मिनिटं सेल्फी काढतात, व्हिडिओ काढतात, ते सगळं चालतं. आणि एका पायाला म्हणजे मानेला पकडून फेकलं जातं. ही गोष्टी दिसत आहेत, हे नागरिकांची चुकी आहे. तिकडे तुम्ही जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. उगा तिकडे जाऊन तुम्ही स्वतःचा इन्सल्ट करून घेण्यापेक्षा आपल्या आपल्या तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जे गणपती बाप्पा असेल तिथे जर तुम्ही नंबर 1 तिथे जर गर्दी कराल तर ते जास्त फेमस होतील, तिकडे जाऊन तुमचा इन्सल्ट करण्यापेक्षा. त्या ठिकाणी जे कमिटी आहे त्या लोकांनी या सर्व विषय झाला नाही पाहिजे म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे. ती कमिटी नालायक कमिटी आहे, आणि या कमिटीवर बोलण्यात पण तेवढे ते मोठे झाले नाही आहेत. कारण या कमिटीचे व्हिडिओ जे आहेत ते कमीत कमी 5-10 वर्षापासून व्हायरल होत आहेत, पण त्यांना कोणताही फरक पडत नाही. जर समजा आमच्याकडून काही चुकी झाली, कोणत्याही पक्षाकडून संघटनेकडून असेल, मंडळाकडून जर चुकी होत असेल, जर समजा नजर चुकी होत असेल, जर 100ची गर्दी असेल, एकाकडून चुकी होते, जर ती तुम्ही चुकी सुधारल तर समजू शकतात की ते माणसं आहेत. दरवर्षी तुमच्या त्या चुका होतात, दरवर्षी ते व्हिडिओ व्हायरल होतात. आता आमचं हे मंडळ आहे, आमचे पहिले आमचे मार्गदर्शक अनिल दादा यांच्या अध्यक्षतेखाली चालू होतं, आता श्रेयस फडकर यांच्या अध्यक्षतेत चालू होतं. अजून एक पण चुकीची झाली नाही, किंवा आम्ही कार्यकर्त्यांना कोणती जी इथे पाय पडले तर त्यांना धक्काबुक्की काय होईल असे कोणतेच व्हिडिओ व्हायरल होत नाहीत किंवा गोष्टी होत नाहीत. जर एवढं मंडळ मोठं आहे, जिथून लांबून लोक येतात, देशातून लोक येतात लालबागच्या दर्शनासाठी, तेव्हा आम्हाला नवसाला पावतो म्हणून, तर तुम्ही त्याची प्रॉपर योजना केली पाहिजे ना. दरवर्षी येणार तुम्ही, एक पाय म्हणजे सेलिब्रिटीचा ठेवता, एक पाय म्हणजे तुम्ही लोकांचा ठेवताय, त्यांना धक्काबुक्की करून हाकलताय. काय ही लोकांची चुकी आहे, त्यांची चुकी नाही, कारण त्यांना माहिती आहे ही लोक येतच राहणार. या अंधश्रद्धा लोकांची जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत या गोष्टी होत राहणार. तुम्ही मीरा भाईंचं नेतृत्व करत आहेत आज मनसेमध्ये, शहरातील सर्व तमाम जनतेला गणरायांची शुभेच्छा पाहिजे. मी सर्वप्रथम सर्व मीराबाईंच्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आणि साहित्य वेलफेअर असोसिएशनतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मी एवढंच सांगतो की लालबागला जाणं ना जाणं हा तुमचा प्रश्न आहे, पण ज्या गोष्टी होत आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्यांच्या मोबाईलवर पोहोचत आहेत. आणि या काय मागच्या वर्षी जे किंवा 2-3 वर्षी तर आता पण त्या गोष्टी झालेल्या आहेत. मला एवढं सांगायचं की तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या आजूबाजूला जी मंडळ असतील ती आपली मंडळ आहेत, मराठी लोकांनी उभी केलेली मंडळ आहेत. त्या मंडळांना मोठं करा, इथे तुमच्या नातेवाईकांना घेऊन या आणि या मंडळांना मोठं करा. तिथे जाऊन गर्दी करणार 14-14 तास, 15-15 तास, 2-2 दिवस तिथे लाईनमध्ये तुम्ही उभे राहणार, आणि शेवटी जेव्हा त्या गणपती बाप्पांच्या समोर जाताय तिथे तुम्हाला धक्काबुक्की होते. तिथे जाऊन आपला अपमान करून तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये जे गणपती बाप्पा मंडळ बसलेले असतील त्यांना मोठं करा. तुमचे जे कोण लांबचे नातेवाईक येत असतील लालबागच्या दर्शनाला जायचं त्यांना तुमच्या मंडळाचं दर्शन करा, तुमची मंडळ मोठी करा.